माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात त्यांना कंबरदुखी असते, पायात दुखणं असतं, बऱ्याच स्लिप डिस्क, सायाटिका असा प्रॉब्लेम वाटतो. पण जेव्हा केअरफुली आम्ही क्लिनिकली पेशंट एक्झॅमिन करतो तेव्हा त्यांना बऱ्याचदा आपल्याकडे खुब्याचा प्रायमरी आर्थरायटिस किंवा खुब्याची प्रायमरी झीज होणं हे इतकं जास्त कधी दिसतच नव्हतं. पण रिसेंटली जेव्हा करोना व्हायरस वगैरे हा प्रकार आला आपल्याकडे, तेव्हा एक नवीन प्रकार खुब्याच्या झीजेचा आलेला लोकांच्या समोर, आणि तो म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस. तर करोना व्हायरस हा नुसताच आपल्या श्वसनाच्या सिस्टीमचा किंवा फुफ्फुसांचा आजार नव्हता. प्रामुख्याने प्रश्न हाच येतो की इनिशियल स्टेजेसमध्ये पेशंटला कंप्लेंट नसेल तर तो डॉक्टरकडे येतच नाही. माझं लोकांना सहसा अशी ॲडव्हाइस असते की समजा तुम्हाला कोविड झालेला आहे आणि तुम्हाला पॉकेट रिजनमध्ये किंवा ग्रॉइन रिजनमध्ये पेन होतोय, तर तुम्ही स्पेशालिस्टकडे जा आणि MRI स्कॅन करून घ्या. कारण MRI झाल्याशिवाय कुणीही तुम्हाला सांगू शकणार नाही की तुम्हाला AVN आहे की नाही. अल्कोहोलिझम किंवा दारूचं व्यसन असणं हे ह्या अवॅस्क्युलर नेक्रोसिस मागचं एक वन ऑफ द मेजर कारण होतं कोविडच्या अगोदर. नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी, कन्सल्टंट स्पाईन सर्जन. मी मणिपाल हॉस्पिटल बाणेर पुणे येथे कार्यरत आहे आणि आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या पॉडकास्ट मज्जारज्जू आणि बरंच काय यात. आजचा आपला टॉपिक आहे खुब्याचे सांध्याची झीज म्हणजे हिप जॉईंट पॅथॉलॉजीज. आता बऱ्याचदा माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात त्यांना कंबरदुखी असते, पायात दुखणं असतं, बऱ्याच स्लिप डिस्क, सायाटिका असा प्रॉब्लेम वाटतो. पण जेव्हा केअरफुली आम्ही क्लिनिकली पेशंट एक्झॅमिन करतो तेव्हा त्यांना बऱ्याचदा हिप जॉईंटमध्ये प्रॉब्लेम आढळतो किंवा हिप जॉईंटची झीज झालेली असते. आता याच्यासाठी बरेचसे कारणं आहेत आणि हा टॉपिक आपल्याला आज डिटेलमध्ये डिस्कस करायचा आहे. याच्यासाठी आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत. डॉक्टर विनायक घनाटे हे एक्सपिरियन्स्ड हिप रिप्लेसमेंट सर्जन आहेत आणि ते मणिपाल हॉस्पिटल इथे पुणे येथे कार्यरत आहेत. ओव्हर टू यू सर. नमस्कार, धन्यवाद मला या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. मी डॉक्टर विनायक घनाते, ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे. सध्या मणिपाल हॉस्पिटल बाणेर आणि ऑर्थो क्लिनिक पॅन कार्ड क्लब रोडमध्ये माझं क्लिनिक पण आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये एक्सटेन्सिव्ह जॉईंट रिप्लेसमेंटवर काम केल्यानंतर मला वाटलं की आपण भारतात शिफ्ट व्हावं आणि या गोष्टीचा आपल्या लोकांना फायदा व्हावा या हेतूने मी भारतात परतून याच्यावर आपलं काम चालू आहे सध्या. तर धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. सो आपल्या टॉपिककडे लगेच वळूयात आपण. सो बऱ्याचदा हिप जॉईंट पॅथॉलॉजीज म्हणजे खुब्याचे जे आजार आहेत हे वेस्टर्न वर्ल्डमध्ये बऱ्यापैकी कॉमन आहेत, पण ते इंडियात तेवढे कॉमन नव्हते. तर याबद्दल आपण आपला काय एक्सपिरियन्स आहे, एस्पेशली जेव्हा तुम्ही इंग्लंडमध्ये काम केलेलं आहे तर? यस, एकदम बरोबर आहे सर. कारण आपण जेव्हा 60 आणि 70च्या दशकात बघायचो तर हिप रिप्लेसमेंट हे पाश्चिमात्य देशांमध्ये खूप कॉमन सर्जरी होती आणि भारतात त्याचं इतकं प्रमाण नव्हतं. कुणीतरी हजारातनं एखादा असायचं की ज्याला हिपचा काहीतरी प्रॉब्लेम असायचा. मग इतक्यात काय झालं म्हणजे, आणि इतके वर्ष आपले खुबे का चांगले होते? कारण पाश्चिमात्य देशांमध्ये जसं आपल्याला गुडघ्यात आर्थरायटिस होतो तसं त्यांच्यामध्ये खुब्यामध्ये पण आर्थरायटिस होतो. ते त्यांच्या जीन्समध्ये आहे असं म्हणणं योग्य राहील. आणि आपल्याकडे खुब्याचा प्रायमरी आर्थरायटिस किंवा खुब्याची प्रायमरी झीज होणं हे इतकं जास्त कधी दिसतच नव्हतं. पण खुब्याची झीज आपल्यामध्ये कुठल्या लोकांमध्ये व्हायची? तर ज्यांना वाताचा त्रास आहे, संधिवात, आमवात आहे, किंवा ज्यांना काही एखादा आजार आहे की ज्याच्यासाठी त्यांचे सांधे आणि लिगामेंट्स जास्त लवकर कमकुवत होत आहेत, त्यामुळे ह्याचं प्रमाण खूप कमी होतं. पण रिसेंटली जेव्हा करोना व्हायरस वगैरे हा प्रकार आला आपल्याकडे, तेव्हा एक नवीन प्रकार खुब्याच्या झीजेचा आलेला लोकांच्या समोर किंवा शास्त्रज्ञांच्या समोर, आणि तो म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. म्हणजे खुब्याच्या रक्तपुरवठ्यामध्ये बिघाड होऊन त्याचं झीज होणं हे वाढलं. आणि संशोधनात असं दिसून आलं आहे की भारतीय वंशाच्या लोकांमध्ये आपण ह्या आजारासाठी जास्त प्रोन आहोत. त्यामुळे सडनली मागच्या काही वर्षामध्ये खुब्याची होणारी झीज आणि त्याचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्जरीज हे सडनली भारतामध्ये जास्त दिसून येत आहे. बरोबर. ॲक्च्युली एक दुसरं पण आवर्जून आहे की बऱ्याचदा आपली जी जीवनशैली होती, आपण पण जेव्हा लहानपणी होतो तर आपण बरेचसे कामं हे आपले जमिनीवर
म्हणजे हो. आपण जमिनीवर बसून जेवायचो येस. किंवा आपलं पूर्ण जॉईंट्स आपण पूर्णपणे वापरायचो, आपलं हिप जॉईंट्स. हो. म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये ते कसं आहे की मेनली ते टेबल खुर्ची ह्याच गोष्टी जास्त वापरतात आणि त्यांचं फ्लोअर वर्क फार कमी असायचं. प्रामुख्याने आपल्या लोकांमध्ये फ्लोअर वर्क म्हणजे आपल्या आता जनरेशनमध्ये फ्लोअर वर्क हे कमी होत चाललं आहे. पण पूर्वी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा डेफिनेटली आपण जमिनीवर भरपूर कामं करायचो, मांडी मारून बसायचो आणि त्याच्यामुळे आय थिंक हिप जॉईंट हा पूर्णपणे वापरला जायचा आपला. आय थिंक दॅट कुड बी वन रिझन की मे बी त्याच्यामुळे हिप जॉईंटची झीज ही आपल्या लोकांमध्ये पूर्वी तरी जरा कमी होती. हो, हिपची फ्लेक्सिबिलिटी आपली पूर्वीपासून जास्त चांगलीच आहे भारतीय लोकांची. भारतीय शैलीचं टॉयलेट असू दे किंवा जमिनीवर बसून मांडी ठोकून जेवण करणं असू दे, हे आपल्याला पूर्वीपासून आपण करतोय, त्यामुळे तो बऱ्याच अंशी प्रोटेक्टेड होता. पण जेव्हापासून हा नवीन प्रकार जेव्हा आला आहे अवॅस्क्युलर नेक्रोसिस, तेव्हापासून मात्र हे प्रोटेक्शन आपलं जे आहे ते आपल्याला वाचवू शकत नाही आहे आणि त्यामुळे कदाचित याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण हे थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊयात. डेफिनेटली पोस्ट कोविड हिप रिप्लेसमेंट सर्जरीज खूप वाढलेल्या आहेत. तर वेगवेगळे कोणकोणते आजार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हिप जॉईंट इन्व्हॉल्वमेंट होते आणि डेफिनेटली अव्हेस्क्युलर नेक्रोसिस जे AVN म्हणतोय आपण, विच इज वन ऑफ द मोस्ट कॉमन इंडिकेशन मला वाटतं आजच्या घडीत तरी हिप रिप्लेसमेंटसाठी. हो. सो याच्यावरती थोडंसं डिटेलमध्ये आपण आता बोलूयात जरा. हो. तर खुब्याचं रिप्लेसमेंट किंवा कुठल्याही सांध्याचं रिप्लेसमेंट करण्यासाठी त्या सांध्याची झीज होणं हे त्याचं एक प्रमुख कारण आहे आणि त्याचं इंडिकेशन आहे. आता ही झीज कशामुळे होते, तर कुठल्याही सांध्याची प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस किंवा वयानुसार होणारी झीज हा एक प्रकार असतो, जो आपल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये गुडघ्यामध्ये जास्त कॉमनली दिसतो आणि पाश्चिमात्य लोकांमध्ये गुडघा आणि खुबा दोन्हीकडे दिसतं. हे सोडून सांध्याला डॅमेज करणारे असे कुठले आजार आहेत, जसं आपण आत्ताच बोललो की वात आहे, संधिवात, आमवात, ह्या गोष्टीमुळं सांध्याला जे आवरण आहे त्याला सूज येते आणि इव्हेंच्युअली आतली कुर्च्या जी आहे ती झिजून जाते. एकदा कुर्च्या झिजली की हाड बाहेर येतं आणि मग आपल्याला त्या सांध्याचा त्रास व्हायला लागतो. हे त्याचं एक दुसरं कारण आहे. हे सोडून कधी आपल्याला इन्फेक्शन झालं, जसं ट्युबरक्युलोसिससारखं इन्फेक्शन भारतात रॅम्पंट होतं बऱ्याच वर्षापूर्वी, तर त्याच्यामुळे पण सांधे झिजून जायचे. फ्रॅक्चरमुळे होणारा डॅमेज हे एक कारण होतं पूर्वीच्या काळात, की खुब्याचं फ्रॅक्चर झालं, उतार वयात व्हायचं लोकांना आणि मग त्यावेळेस आपल्याला हाफ हिप रिप्लेसमेंट किंवा पार्शल हिप रिप्लेसमेंटसारखा ऑप्शन आपण लोकांना ऑफर करायचो. पण आता हा AVN किंवा अवॅस्क्युलर नेक्रोसिस हे नक्की कसं डॅमेज करतं, तर खुब्याचा रक्तपुरवठा हा त्या काही हाडांपैकी आहे की ज्याला खूपच कमकुवत रक्तपुरवठा आहे. त्याचा रक्तपुरवठा इतका स्ट्रॉंग नाही आहे. समजा त्यांच्या रक्तवाहिनीमध्ये काही बिघाड झाला, काहीही कारण असतं, तर तो रक्तपुरवठा कमी होतो आणि मग ते हाड ठिसूळ व्हायला लागतं. नॉर्मली आपलं जे हाड आहे ते लाकडासारखं टणक असायला पाहिजे. ते सॉफ्ट झालं की त्याची वजन घ्यायची कपॅसिटी कमी होते आणि मग कुर्च्या डॅमेज व्हायला लागते. मग आता हा AVNमध्ये हा काय बदल होतो की जेणेकरून, तर AVNमध्ये किंवा कोविडमध्ये हा जो रक्तपुरवठा आहे तो कमी व्हायला लागला आणि त्यामुळं जी हाडं वल्नरेबल आहेत या अवॅस्क्युलर नेक्रोसिससाठी त्यांच्यामध्ये डॅमेज वाढायला लागला आणि खुब्याचा सांधा हा वजन घेऊन चालतो आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याच्यात थोडा जरी डॅमेज झाला किंवा दुखायला लागलं की आपलं सगळं जीवनमान बिघडून जातं, आपली लाईफस्टाईल सगळी डिस्टर्ब होते. त्यामुळे AVN हे एक प्रमुख कारण झालं आहे खुब्याच्या झिजेचं. आणि आपल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये आपलं जेनेटिकली आपण जास्त प्रोन आहोत या अवॅस्क्युलर नेक्रोसिससाठी आणि त्यामुळे हे प्रमाण वाढलं आणि तेच प्रमुख कारण आता सध्या दिसतंय. 100तले 90 लोक ही AVNमुळेच हिप रिप्लेसमेंटच्या अंडरगो जातात. तर हिच्यात प्रामुख्याने जेव्हा पेशंट्स आपल्याकडे येतात, आता मी पोस्ट कोविड आता मी रेग्युलरली हिप जॉईंट स्क्रीनिंग करायला लागलो आहे. म्हणजे स्पाईनला जरी प्रॉब्लेम असला तरी पण मी हिप जॉईंट स्क्रीन करतो. आता जेव्हा आपण म्हणतो की कोविडमुळे तुमचं हिप जॉईंट डॅमेज झालेलं आहे किंवा अवॅस्क्युलर नेक्रोसिस AVN झालेलं आहे, तर डेफिनेटली पेशंट्स आपल्याला विचारतात की काय व्हायरल इन्फेक्शनमुळे झालं की इंजेक्शन्समुळे झालं की कोविड वॅक्सिनमुळे झालं. तर याबद्दल तुम्ही स्पेसिफिकली सांगू शकाल का की कशामुळे AVN झालेलं असेल पेशंटला? येस, आणि हे जाणणं गरजेचं पण आहे. हा चांगला प्रश्न आहे एकदम. तर कोरोना व्हायरस हा नुसताच आपल्या श्वसनाच्या सिस्टीमचा किंवा फुफ्फुसांचा आजार नव्हता, हे आपल्याला संशोधनानंतर लक्षात आलं. कोरोना व्हायरसमुळे आपल्या रक्तवाहिन्या
त्यांना सूज यायची आणि त्यामुळे रक्त गोठणं हा प्रकार जास्त व्हायचा. मग ज्याच्यामध्ये स्मॉल आर्टरीज किंवा मीडियम आर्टरीज की ज्याच्या रक्तवाहिन्या ह्या लहान आकाराच्या आहेत आणि त्यांचं डायमीटर जास्त नाही आहे, तर तिथून सूज असेल तर हा रक्तपुरवठा जाताना त्याच्या गुठळ्या तयार व्हायच्या. आता ह्या गुठळ्या ह्याला आपण मेडिकल भाषेत थ्रॉम्बोएम्बोलिझम म्हणतो. या थ्रॉम्बोएम्बोलिझममुळे एकदा ती रक्तनलिका रक्तवाहिनी ब्लॉक झाली की त्यामुळे खुब्याच्या हाडाचा ब्लड सप्लाय गेला. आता एकदा ब्लड सप्लाय गेला तर आपल्या हाडाची फॅक्टरी असते, म्हणजे डेड सेल्स आपण काढतो, नवीन सेल्स बनवतो त्याच्यामध्ये. तर रक्तपुरवठा गेल्यावर डेड सेल्सचं प्रमाण वाढतं आणि मग ते शरीराकडून काढले जातात. ते काढल्यानंतर त्यांची शक्ती कमी होते. म्हणजे आता मी जसं म्हटलं की हाड लाकडासारखं टणक पाहिजे, ते मधमाशाच्या पोळ्यासारखं व्हायला लागतं आणि त्यामुळे त्यांची वजन घेण्याची कपॅसिटी कमी होते आणि मग जी खुर्च्या ह्या हाडावर बसलेली आहे ती कोलॅप्स होते आणि मग आपला खुबा झिजायला लागतो. आता ह्या एव्हियनमध्ये ह्याच्यासोबत ही जी सूज आहे वाहिन्यांना येणारी, ही पण ह्याच्यातलं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळं त्याच्या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये ह्या सुजेची ट्रीटमेंट करणं हा पण एक महत्त्वाचा भाग आहे जेव्हा आपण एव्हियनचं डायग्नॉसिस आणि त्याचं निदान करतो त्यावेळेस. तर एव्हियन हा साधारणपणे 4 टप्प्यातून जातो. एव्हियन काय आहे जाणून घेण्यासाठी. तर पहिल्या टप्प्यामध्ये ह्या रक्तवाहिन्यांना सूज येते आणि त्यांच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या जाऊन अडकतात. तर ह्याला आपल्याला जर एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचं आहे तर आपल्याला हृदयामध्ये हार्ट अटॅक आल्यावर काय होतं, हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो. तसंच हा हिप अटॅक आहे, हिपचा रक्तपुरवठा कमी होतो. स्टेज 1मध्ये अजून त्याला स्ट्रक्चरल डॅमेज झालेला नसतो. त्यामुळे जर का हा रक्तपुरवठा आपण सुरळीत करू शकलो स्टेज 1मध्ये, तर हा जो अटॅक आहे तो आपण प्रिव्हेंट केला आणि खुबा जो आपला तो वाचवू शकलो. स्टेज 2मध्ये हा थोडा थोडा स्ट्रक्चरल डॅमेज व्हायला लागतो. म्हणजे काही हाड डॅमेज होतं, काही हाड अजून बऱ्यापैकी शिल्लक असतं, म्हणजे 50% कमी अफेक्शन असतं. आणि त्या स्टेजमध्ये पण अजून खुबा जो आहे तो वाचवण्याचे चान्सेस असतात. पण जेव्हा तो पुढच्या टप्प्यात जातो की जेव्हा रक्तपुरवठा पूर्णच गेला आहे आणि बऱ्यापैकी हाडाच्या ज्या पेशी आहेत त्या डेड झालेल्या आहेत, डेड सेल्स झालेल्या आहेत, त्यानंतर मात्र ह्याला नुसतं औषध गोळ्याने वाचवता येणं किंवा कमी करता येणं हे अवघड होऊन जातं. आणि मग त्यावेळेस आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटचा किंवा सर्जिकल ट्रीटमेंटचा आपल्याला उपचाराचा अवलंब करावा लागतो, जेणेकरून आपण या दुखण्यातून बाहेर पडू शकू. बरोबर. सो हे फार उत्तम तुम्ही जे स्टेज वाईज समजावून सांगितलेलं आहे. आता याच्यात प्रामुख्याने प्रश्न हाच येतो की इनिशियल स्टेजेसमध्ये पेशंटला कंप्लेंट नसेल तर तो डॉक्टरकडे येतच नाही आणि बऱ्याचदा ते डायग्नोसिस आपण करू शकत नाही. तर डेफिनेटली जेव्हा तुमच्याकडे हे पेशंट्स येतात तेव्हा कोणत्या प्रकारचे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करू शकतात किंवा तुम्हाला जर आढळलं की बाबा एक जॉईंट थोडासा डॅमेज वाटतो आहे तर दुसऱ्या जॉईंटला तरी चेक करायला पाहिजे का, तर तुम्ही कोणत्या प्रकारे स्क्रीन करतात किंवा काय इन्व्हेस्टिगेशन्स करतात त्या पेशंटचे? हो, एकदम बरोबर आहे आणि हे जाणणं गरजेचंच आहे लोकांना. तर सिम्पटम्स किंवा लक्षणं काय दिसतात आपल्याला एव्हियन होतोय. तर एव्हियन जेव्हा आपल्याला स्टेज 1मध्ये होतोय तेव्हा आपल्याला जास्त चालल्यानंतर फटीग पेन व्हायला लागतो, जो आपल्याला ग्लुटियल किंवा आपल्या कमरेच्या भागामध्ये होतो. आणि जो सगळ्यात टिपिकल पेशंट कंप्लेन करतो तो म्हणजे ग्रॉइन पेन. ते म्हणतात मला जिथे आपल्या पॅन्टचं पॉकेट आहे त्या रिजनमध्ये दुखतंय रादर दॅन मागे दुखणं. जास्त चाललं की कळ यायला लागते खुब्याच्या आसपासच्या स्नायूंमध्ये आणि हे एक वन ऑफ दी लक्षण आहे. आणि जेव्हा हे लक्षण घेऊन लोक डॉक्टरांकडे जातात आणि सहसा आपल्याला इझिली अवेलेबल इन्व्हेस्टिगेशन काय आहे तर एक्सरे, की हाडामध्ये काही आहे तर बघा. पण स्टेज 1 आणि स्टेज 2मधली 50% पेशंट्स ह्यांचं निदान एक्सरेवर होऊच शकत नाही. तर ह्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी काय करावं लागतं तर MRI हे एकच इन्व्हेस्टिगेशन आहे की ज्याच्यामध्ये स्टेज 1ची लोकं आपण पकडू शकतो किंवा स्टेज 1ची जी अर्धी लोकं मिस होत आहेत एक्सरेमधून त्यांना पकडू शकतो. नाहीतर एक्सरेवर आपल्याला त्याला निदान करायचं आहे तर आपण स्टेज 3ला पोचणार ऑलरेडी. आणि जसं मी म्हटलं की स्टेज 3ला पोचल्यानंतर आपल्याला मेडिकल ट्रीटमेंटने खुबा वाचवता येणं हे सहसा शक्य होत नाही. त्यामुळे लवकर निदान करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझं लोकांना सहसा अशी ॲडव्हाईस असते किंवा संदेश असतो की समजा तुम्हाला कोविड झालेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि तुम्हाला पॉकेट रिजनमध्ये किंवा ग्रॉइन रिजनमध्ये पेन होतो आहे किंवा खुब्याच्या आसपास कुठेही पेन होतं आहे, तर तुम्ही स्पेशालिस्टकडे जा आणि MRI स्कॅन करून घ्या.
कारण MRI झाल्याशिवाय कुणीही तुम्हाला सांगू शकणार नाही की तुम्हाला AVN आहे की नाही. समजा हा MRI स्कॅन नॉर्मल आला, त्याच्यामध्ये आपल्याला AVN नाही आहे हे असं कळालं, तर चांगली गोष्ट आहे. ही चांगली न्यूज आहे की आपल्याला AVN नाही आहे. त्यामुळं हिपचं स्क्रीनिंग MRIने करणं हे गरजेचं आहे. समजा कोणाला AVN झालेलाच आहे डिटेक्ट, तर त्यावेळेस रक्ताच्या तपासण्या करून आपण बघतो की त्यांच्या रक्तामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलेलं नाही आहे ना, किंवा त्यांना दुसरा लिव्हरचा, किडनीचा किंवा रक्ताचा काही आजार नाही आहे ना. कारण तो आजार असेल तर त्यावेळेस त्याला पण ट्रीट करणं गरजेचं आहे. कारण त्याला नाही ट्रीट केलं तर समजा दुसरा खुबा आपला नॉर्मल आहे तर तो डॅमेज व्हायची चान्स आहे. पण जेव्हा आपण MRI करणार तेव्हा दोन्ही खुब्यांचं करायचं. म्हणजे समजा एकात त्रास होतोय दुसऱ्यात नाही, तर त्याला दुर्लक्ष नाही करायचं. त्याचं पण MRI करायचं आणि बघायचं की तो नॉर्मल आहे की नाही. बरोबर आहे. आणि ॲक्च्युली ते आपल्याला आढळून आलं आहे की ॲव्हेस्क्युलर नेक्रोसिसमध्ये युजली दोघं सांधे इन्वॉल्ड होतात. फक्त एक लवकर होतो आणि दुसरा नंतर लक्षणं येतात. सो ऑलवेज MRI जेव्हा करायचं आहे तेव्हा आपण दोघं जॉईंटचा MRI केला तर ॲटलिस्ट दुसरं जॉईंट जर स्टेज 1 किंवा स्टेज 2मध्ये असला तर त्याला आपल्याला अर्ली डिटेक्ट करता येतं. सो हा खूप महत्त्वाचा संदेश आहे आपल्या प्रेक्षकांसाठी की MRI इज मस्ट टू डायग्नोज द हिप जॉईंट पॅथॉलॉजीज. आता वेनेवर यू कम टू नो की ठीक आहे ह्या पर्टिक्युलर पेशंटला आता स्टेज 1 आहे किंवा स्टेज 3 स्टेज 4 आहे, तो तुम्ही मेडिकल आणि सर्जिकल ट्रीटमेंट हाऊ डू यू एक्सप्लेन टू द पेशंट व्हॉट इज टू बी डन ॲट व्हॉट स्टेज? एकदम छान प्रश्न आहे सर हा. तर ह्या स्टेजिंगचं आपल्याला नॉलेज असणं का गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की स्टेज 1 आणि 2 मध्ये आपला खुब्याचा सांधा कसा आहे, बॉल आणि सॉकेट आहे. आणि ह्या बॉल आणि सॉकेटमध्ये जोपर्यंत बॉल आणि सॉकेटचा गोलाकार आकार मेंटेन्ड आहे तोपर्यंत आपल्याला खुबा वाचवण्याच्या ट्रीटमेंट करता येतात. त्याच्यामध्ये सर्जरीज आहेत, काही मेडिकल ट्रीटमेंट आहेत. आणि जेव्हा हा सॉकेट आणि बॉलचा जो आकार आहे तो गोलाकार नाही राहिला म्हणजे त्याला आम्ही म्हणतो पॉईंट ऑफ नो रिटर्न. तर सहसा स्टेज 3मध्ये गेल्यानंतर बॉल जो आहे तो गोलाकार नाही राहत खुब्याचा, आणि स्टेज 4मध्ये सॉकेट पण डॅमेज होतं, म्हणजे फायनल स्टेज ज्याला म्हणतो. त्यामुळे स्टेज 1 आणि 2मध्ये आहे का हे जाणणं गरजेचं आहे. बरं, आता ह्याची ट्रीटमेंट आपण कशी काय प्लॅन करतो, मेडिकल ट्रीटमेंट काय आहे किंवा खुबा वाचवण्याच्या सर्जिकल ट्रीटमेंट पद्धती काय आहेत. तर मेडिकल ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच औषध पद्धती आपण जर गुगल केल्या तर सापडतात. त्यामधल्या काही ज्या आहेत त्या सायन्सने व्हॅलिडेटेड आहेत, म्हणजे त्यांच्यावर डेटा आहे, संशोधन आहे. तर त्यामध्ये बिसफॉस्फोनेट नावाची एक औषधी आहे किंवा गोळी आहे की जी घेतल्यानंतर सायन्सला असं दिसून आलं आहे की ही जी सूज आली आहे रक्तवाहिन्यांना ती सूज कमी होते, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या कमी होतात. आणि बिसफॉस्फोनेटने हाडाचं प्रोटेक्शन पण वाढतं, जेणेकरून त्यांचा ठिसूळपणा कमी होतो, त्यांचा मजबूतपणा लाकडासारखं जे टणक असायला पाहिजे ते मेंटेन राहतं. आणि इव्हेंच्युअली कोलॅप्स प्रिव्हेंट होतो. कोलॅप्स म्हणजे ती खुर्च्या जाऊन गोलाकार आकार निघून जाणं. कारण आपलं टार्गेट काय आहे की तो गोलाकार आकार मेंटेन करायचा आहे. तो मेंटेन केला तर मग आपल्याला नैसर्गिक खुबा वाचवता येतोय. गोलाकार आकार गेला की रिप्लेसमेंट. मग आता ह्याच्यात सर्जिकल ऑप्शन्स काय आहेत, तर कोर डिकम्प्रेशन, त्याच्यासोबत बोन मॅरो इंजेक्शन्स म्हणा किंवा ग्राफ्टिंग म्हणा, अशा ट्रीटमेंट पद्धती आहेत की ज्या अगेन लिटरेचरमध्ये सायन्समध्ये प्रूव्हन आहेत की त्यांचा फायदा होतो. प्रत्येक स्टेजनुसार त्यांचा होणारा फायदा हा बदलतो. स्टेज 1च्या लोकांमध्ये खूप जास्त फायदा आहे, म्हणजे रिव्हर्सलचे चान्सेस बरेच चांगले आहेत नुसत्या औषध गोळ्याने किंवा सर्जिकल कोर डिकम्प्रेशनने. स्टेज 2मध्ये तो फायदा थोडासा कमी होतो, कारण ऑलरेडी बऱ्यापैकी सेल्स डॅमेज व्हायला लागलेले आहेत. स्टेज 3मध्ये मात्र औषध गोळ्यांनी आपल्याला रिव्हर्सल करता येणं हे शक्य होत नाही. पण मग औषध गोळ्यांचा रोल कुठे येतो स्टेज 3मध्ये, तर जे आपल्याला दुखणं आहे, पेन आहे, ते कमी करण्यामध्ये देखील ह्या मेडिकेशन्स बऱ्यापैकी आपल्याला उपयोगी आहेत. पण स्टेज 4मध्ये मात्र या औषध गोळ्यांचा इतका फायदा होत नाही. आणि तेच कोर डिकम्प्रेशनचं आहे. स्टेज 3मध्ये आपण त्याला दुखणं कमी करण्यासाठी, किंवा आम्ही जसं ढोबळमानाने त्याला म्हणतो की दीज आर टाईम बाईंग प्रोसिजर्स, ज्याच्याने तुम्ही काही वर्ष अजून मिळवू शकता तुमच्या नैसर्गिक खुब्यावर. पण इव्हेंच्युअली हा कोलॅप्स असेल तर मग मात्र फ्युचरमध्ये आपल्याला कदाचित हे रिप्लेसमेंटची गरज पडेल. आणि व्हॉट अबाउट बऱ्याचदा ह्या पेशंट्सला आपण ब्लड थिनर्स पण देतो, म्हणजे ते युजली दे आर बीन ॲडवाइज्ड इकोस्प्रिन वगैरे.
तर डू यू प्रिस्क्राईब रुटीनली टू दिस पेशंट्स ब्लड थिनर्स? तर बरोबर आहे. जसं आपण आत्ता त्याची पॅथॉलॉजी बघितली की रक्तवाहिन्यांना सूज येते, त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढतं आहे, थ्रॉम्बोएम्बोलिझम म्हणतो. आणि ॲस्पिरिन ही थ्रॉम्बोएम्बोलिझम प्रिव्हेंट करणारी गोळी आहे. तर त्याच्यावर रिसर्च डेटा खूप सपोर्टिव्ह जरी अवेलेबल नसला तरी आपण कॉमन सेन्स वापरला तर ॲस्पिरिनच्या गोळीने आपल्याला फायदाच होणार आहे, तोटा तर होणार नाही. आणि ॲस्पिरिन ही गोळी बऱ्यापैकी सॉफ्ट आहे की ज्याचे खूप मेजर काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्यामुळे अशा आजारामध्ये जर का आपल्याला काही टक्क्याने फायदा जरी होणार असेल तर ती औषध आपण घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण स्टेज 1 आणि स्टेज 2च्या गोष्टी करतोय, सो कोअर डिकम्प्रेशन इज बेसिकली टू इम्प्रूव्ह द ब्लड सर्क्युलेशन. बट देर आर सर्टन टेक्निक्स वेअर यू कॅन इंजेक्ट सम आर्टिफिशियल synthetic agents into the joint to improve the circulation. So do you find any supportive evidence that this always help? Because these are again very costly treatments. येस. So do you do this practice routinely, or you avoid doing this? येस. तर कोर डिकम्प्रेशन त्याच्यामध्ये नेमकं काय होतं तर आपण हाडामध्ये एक ड्रिल करतो आणि ड्रिल केल्यानंतर ती जी टनेल आहे ती त्या एव्हियनने अफेक्टेड एरियापर्यंत जाते. त्या टनेलचं काय काम आहे, जे आतमध्ये सूज आली आहे ती कमी करणं आणि एक जागा देणं जिथून नव्या रक्तवाहिन्या परत बनतील आणि तिथला रक्तपुरवठा हा वाढेल. ह्या कोर डिकम्प्रेशनसोबत हे बरंच सिंथेटिक मटेरियल आणि हे युटिलाइज केलं जातं. आपण आता एव्हिडन्सचा विचार केला तर एव्हिडन्स हे फक्त कोर डिकम्प्रेशनला सपोर्ट करतं. आणि मग त्याच्यासोबत आपण काय काय कंबाईन करू शकतो, PRP इंजेक्शन करू शकतो, बोन मॅरो करू शकतो, किंवा बोन मॅरो जो प्रोसेस्ड असतो लॅबमध्ये ज्याला BMAC म्हणतात ते आपण इंजेक्ट करू शकतो. एव्हरीथिंग जी जास्त प्रोसेस करायला लागते त्याच्यामध्ये त्याची प्रोसेसिंग कॉस्ट येते, त्यामुळे ह्या गोष्टी खर्चिक होत जातात. त्यामुळे ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेत की नाही, एव्हिडन्सचा तर सपोर्ट नाही आहे आपल्याला. समजा आपल्याकडे इन्शुरन्स आहे आणि ते ह्या गोष्टी कवर करतं आहे तर हा प्रयत्न करायला हरकत नाही आहे. पण समजा आपण खिशातून पैसे घालणार आहे आणि ज्या गोष्टी अजून सायन्सने प्रूव्ह नाही केल्यात की ह्या 100% बेनिफिशियल आहेत तर मग त्यांच्याबद्दल आपण थोडं स्केप्टिकल राहणं गरजेचं आहे. त्यामुळं हा निर्णय मी लोकांना घेण्यासाठी सांगतो. मी त्यांना हे सगळं समजावून सांगतो आणि मग त्यांनी ह्याच्यावर विचार करून आपला ऑप्शन सांगायचं की मला ही ट्रीटमेंट करा आणि त्याच्यानुसार आपण त्यांना ती ट्रीटमेंट ऑफर करतो. बरोबर आहे. ऑब्व्हियसली आपण हे कोविड रिलेटेड एव्हियन डिस्कस केलं, पण प्रायर टू कोविड ऑल्सो देर वॉज अ एव्हियन आणि त्याला काही दुसरे कॉमन रिझन्स होते. आय थिंक स्टिरॉइड, अल्कोहोल. सो कॅन यू प्लीज एलॅबरेट मोर की हे दुसरे कोणते रिझन्स की ज्याच्यामुळे पण ॲव्हेस्क्युलर नेक्रोसिस होऊ शकतं? येस, एकदम बरोबर आहे सर. तर कोविड व्हायच्या अगोदर पण आपल्याकडे एव्हियन होता आणि जसं मी म्हटलं की आपण भारतीय वंशाच्या लोकांमध्ये जेनेटिकली आपण जास्त प्रोन आहोत एव्हियनसाठी. त्यामुळे पूर्वी एव्हियन कुणामध्ये दिसायचा तर लाईफस्टाईल, डायट आणि जेनेटिक आर्किटेक्चर ह्याच्याशी रिलेटेड त्याची कारणं होती. तर अल्कोहोलिझम किंवा दारूचं व्यसन असणं हे ह्या अवॅस्क्युलर नेक्रोसिस मागचं एक वन ऑफ दी मेजर कारण होतं कोविडच्या अगोदर. हे सोडून स्टिरॉइडच्या गोळ्यांचा यूज करणं. आता स्टिरॉइडच्या गोळ्या ह्या कधी आपल्याला कुठल्या आजारासाठी प्रिस्क्राईब केल्या जातात डॉक्टरांकडून, किंवा कधी कधी शरीरसौष्ठव वाढवण्यासाठी किंवा एनर्जीसाठी बरीच यंग तरुण मुलं किंवा हे घेतात, त्याचा वापर करतात. तर ह्या गोष्टीचा अवॅस्क्युलर नेक्रोसिसशी डायरेक्ट कनेक्शन आहे. आणि आता माझ्या OPDमध्ये पण जेव्हा मी बघतो की कोविडमुळे होणारा एव्हियन सहसा आम्ही इडिओपॅथिक कॅटेगरी, म्हणजे ज्याचं आपल्याला कारण सापडत नाही आणि त्यांना कोविड झालेलं आहे हेच आपल्याला सापडतं. पण साधारण 30 ते 40% जी पेशंट्स आहेत त्यांनी कधी ना कधी स्टिरॉइडच्या गोळ्यांचा वापर केलेला आहे आणि मेडिकल रिक्वायरमेंट नसताना केलेला आहे. त्यामुळं आपण कुठल्याही गोळ्या की ज्याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही त्याचं कंटेंट काय आहे ह्या सरळ पोटात नाही घालायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे असे काहीतरी वेगळे आजार होऊ शकतात. हे सोडून रक्ताचे काही विकार आहेत. सिकल सेल ॲनिमियासारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये लोकांना एव्हियन जास्त दिसून येतो, किंवा रक्ताचे दुसरे आजार थॅलेसेमिया किंवा अजून वेगवेगळे प्रकार आहेत, किंवा मायलोमाच्या पेशंट्समध्ये हे दिसू शकतं.
कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वगैरे पण जी स्पेशल इम्युनोमॉड्युलेटर औषधं दिली जातात त्याच्यामुळे पण वॅस्क्युलर नेक्रोसिस त्या पेशंट्समध्ये दिसतो. ही सोडून रिनल ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट ज्यांचं झालेलं आहे ते पण बरेच इम्युनोसप्रेसिव्हवर आणि स्टिरॉइडच्या गोळ्यांवर त्यांना राहावं लागतं आणि ते त्यांना गरजेचं असतं. त्यांच्यामध्ये पण वॅस्क्युलर नेक्रोसिस हा जास्त दिसतो. डायलिसिस होणाऱ्या पेशंट्समध्ये पण वॅस्क्युलर नेक्रोसिस दिसतो. त्यामुळं जी लोकं अशा स्पेशल ट्रीटमेंट्सवर आहे त्यांना तर स्पेशली ही स्क्रीनिंग करणं, दरवर्षी करणं MRI करून हे खूप गरजेचं आहे. आणि लाईफस्टाईलमध्ये आपण दारूचं व्यसन हे ह्याच्याशी डायरेक्ट कनेक्टेड आहे, त्यामुळे त्याच्यावर आपलं नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि स्टिरॉइड सदृश्य काही गोळ्या आपण नाही घ्यायला पाहिजे, जेणेकरून जी कारणं आपल्याला माहीत आहेत ती तरी आपण प्रतिबंध करू शकतो. करोनाचं कारण तरी आपल्या हातात नाही आहे, आपण त्याला रिव्हर्स नाही करू शकत, पण ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत आणि त्याच्यावर आपण नक्कीच ॲक्शन घ्यायला पाहिजे. सो अवॅस्क्युलर नेक्रोसिसमुळे जेव्हा आपले हिप डॅमेज होतात तेव्हा डेफिनेटली लास्ट ऑप्शन जो आपल्याकडे उरतो तो आहे की टोटल हिप रिप्लेसमेंट. आता बऱ्याचशा पेशंट्समध्ये नेहमी कन्फ्युजन असतं की हे करायलाच पाहिजे का, आत्ताच केलं पाहिजे का, नंतर केलं तर काय प्रॉब्लेम आहे का काही, आता चालतो तर आहे मी, मग चालणं बंद झाल्यावरच करायचं का. तर याला तुम्ही कसं, हाऊ डू यू कम्युनिकेट विथ द पेशंट की केव्हा इट इज मस्ट टू डू इट. येस, एकदम छान प्रश्न आहे सर. आणि कदाचित ह्याचे जे निकष आहेत ते सगळ्याच आर्थरायटिसच्या पेशंट्सना वापरता येतील. तर आपण डिसिजन कसा घ्यायचा की आपल्याला रिप्लेसमेंटच्या सर्जरीची गरज आहे का आणि आपण त्याचा आता निर्णय घ्यायला पाहिजे का पुढे जायचा. तर आमच्या सायंटिफिक भाषेत जर म्हटलं तर ह्याच्यासाठी ऑक्सफोर्ड हिप स्कोअर हा प्रकार असतो. पण नक्की हा स्कोअर काय आहे, तर हे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण ज्या गोष्टी करतोय ह्या गोष्टी करण्याला आपल्याला किती त्रास होतोय ह्याच्यावर बेस्ड हा स्कोअर आहे. आणि हा स्कोअर वाढायला लागला म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला त्रास व्हायला लागला जास्त, तर आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे. आता दैनंदिन आयुष्यात होणारा त्रास हा प्रत्येकासाठी वेगळा आहे, होय ना. जर का कोणी उतार वयात आहे, रिटायर्ड पर्सन आहे, 60च्या पुढे त्यांचं वय आहे, तर त्यांच्या ज्या गरजा आहेत दैनंदिन त्या खूप कमी आहेत. त्यांना चालता येणं, मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला घेऊन येता येणं, किंवा आपल्याला आपली काळजी घेता येणं, आंघोळ करणं, टॉयलेट बाथरूमला जाता येणं, आपल्याला छान झोप येणं, त्या झोप डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे त्या त्रासामुळे. आणि आपल्याला समजा कधी काही इमर्जन्सी आली तर एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटला कुणाचीही मदत न घेता पोचता येणं, गाडी बोलवून, ॲम्ब्युलन्स बोलवून, जे काही असेल ते. तर उतार वयाच्या लोकांमध्ये समजा ह्या गोष्टीत डिस्टर्बन्स होतो आहे, पायऱ्या चढता उतरताना आपल्याला जमत नाही आहे, है ना, झोप डिस्टर्ब होते आहे, आपल्याला कॉन्फिडन्सच नाही आहे बाहेर जायचा, मार्केटमधून सामान आणायचं, कोणीतरी सोबत लागतं आहे, ह्या गोष्टी होत आहेत म्हणजे त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे, कारण त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे. आणि हे डिस्टर्ब झालं तर बाकीचे आजार यायला लागतात, हार्ट अटॅकची रिस्क वाढते. आता हीच गोष्ट तरुणांमध्ये कम्प्लिटली वेगळी आहे. तरुणांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सोडून त्यांना त्यांच्या करिअरची ग्रोथ पाहिजे, प्रोग्रेशन असायला पाहिजे, त्यांना जबाबदाऱ्या आहेत, आईवडील आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचा पार्टनर आहे जो आहे ते आहे. आणि हे सोडून त्यांना आयुष्यातले छोटे छोटे प्लेजर्स आहेत, म्हणजे त्यांना ट्रॅव्हल करायचं आहे, त्यांना ट्रेकिंग करायचं आहे, वीकेंडला जाऊन आपल्याला क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायचं आहे, काहीतरी स्पोर्ट्स खेळायचं आहे, मित्रांना भेटायचं आहे, आपल्याला डान्स करायचं आहे लग्नामध्ये. तर ह्या गोष्टी पण तरुणांमध्ये जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि ह्याच्यातल्या म्हणजे नॉन निगोशिएबल गोष्टी कुठल्या आहेत, तर करिअर प्रोग्रेशन आणि आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला पार पाडता येणं. जर काय ह्या गोष्टी आपल्याला नाही जमत आहेत आणि कुठलाही जो आजार आहे आर्थरायटिसचा किंवा एव्हियनचा ह्याच्यामुळे ह्याच्यात डिस्टर्बन्स येतो आहे, तर आपण त्याच्यावर थांबण्यात काही पॉईंट नाही आहे आणि त्यावेळेस आपण हा डिसिजन घ्यायला पाहिजे. एक्सरे MRIमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की स्टेज 3-4मध्ये आहे आणि त्यांनी तपासलं, म्हटलं की मूवमेंटमध्ये खूप रिस्ट्रिक्शन आहे, तर हे झालं डॉक्टरांचं ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन. हे सोडून पुढचं जे सब्जेक्टिव्ह डिसिजन आहे तो ह्या ॲक्टिव्हिटी बेस्ड असतो आणि त्याच्यासाठी हा ऑक्सफोर्ड स्कोअर आम्ही घालतो. पण हा निर्णय शेवटी लोकांनीच घ्यायचा आहे की मला त्रास होतो आहे, मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. याच्यात पुढं अजून जर आपण आपल्या म्हणजे ॲज अ सर्जन इफ यू थिंक अबाउट इट की आता यू नो की तो जॉईंट बऱ्यापैकी डॅमेज झालेला आहे, हाडावर हाड पूर्ण घासलं जातं आहे आणि काय आपल्या इन जनरल आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये सहनशीलता भरपूर असते अँड दे जस्ट ड्रॅग ऑन. पण असं आहे का की
ते हाड जास्त घासल्यामुळे ते हाडाचा लॉस होऊ शकतो, बोन लॉस होऊ शकतो आणि मग सबसिक्वेंट आपलं हिप रिप्लेसमेंट सर्जरीचं सक्सेस होण्या कधी कधी कॉम्प्रोमाइज होऊ शकतं का? सो ह्या गोष्टीला आय थिंक प्रेक्षकांना हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की इट इज नॉट ऑलवेज की त्यांनीच डिसाईड केलं पाहिजे. कधी कधी आपल्याला जर माहिती आहे की हे आता केलंच पाहिजे, नाहीतर मग अल्टिमेटली सर्जरीचा रिझल्टही कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. तर आय थिंक दॅट टाईम वी शुड इंटरव्हीन. येस, एकदम बरोबर आहे सर. कुणी स्टेज 4मध्ये आहे आणि खोब्याचा बॉल झिजलेला आहे आता, जर का समजा ते स्टेज 4वर तसेच थांबले वर्ष दीड वर्ष, तर तो जो बॉल आणि सॉकेट आहे ते राहणारच नाही तिथे, ते कम्प्लिटली डॅमेज होऊन जाईल. आणि जी एकदम सोपी सर्जरी आहे की सर्जरी झाल्यानंतर आपण पहिल्या दिवसापासून चालणं फिरणं सगळं नॉर्मली करू शकतो, तर हे शक्य नाही होणार. त्यामुळं सहसा माझी ॲडवाईस असते लोकांना की तुम्ही चालते फिरते आहात आणि तुम्हाला स्टेज 4 आहे, तर तुम्ही ही सर्जरी करून घ्या. कारण जी लोकं बेडरिडन आहेत आणि चालणारे फिरणारे नाही आहेत, त्यांचा सक्सेस रेट हा इतका चांगला नाही आहे. कारण आपण शेवटी फक्त हाडाचा भाग बदलतो आहे, हाडाच्या आसपास आवरण आहे, लेगामेंट्स आहेत, स्नायू आहेत, त्यांचा पण ऱ्हास होतो आहे आणि त्यांना आपण सर्जरीत बदलत नाही आहे, तर त्यांना आपल्याला रिकवर करावंच लागणार आहे. आणि आपण त्यांना जेवढा डॅमेज करणार तेवढी त्यांची रिकव्हरी लांब चालणार आणि कदाचित पूर्ण 100% नॉर्मल होणारच नाही. अजून एक महत्त्वाचा प्रश्न की बऱ्याचदा यंग एजमध्ये आता हिप रिप्लेसमेंट्स आपल्याला करावे लागतात फॉर एनी रिझन. तर कॉमन क्वेश्चन असतो पेशंटचा की हे लाईफ लाँग हा जॉईंट आपल्याला चालेल का, की मग परत काही वर्षांनी मला हा जॉईंट बदलावा लागेल का? सो व्हॉट इज द आन्सर टू दिस क्वेश्चन? येस, तर कुठलाही कृत्रिम सांधा हा वेगवेगळ्या पार्ट्सने बनलेला असतो आणि जसं आपला नैसर्गिक खुबाचे सांधे एकमेकांवर घर्षण करतात तसं हे पण करतात. आता नैसर्गिक आपला जो खुबा असतो त्याला कुर्च्याचं आवरण, लुब्रिकेशन हे बरंच काही असतं. पण आर्टिफिशियलला आपण नैसर्गिकसारखं सेम लुब्रिकेशन आणि घर्षण नाही देऊ शकत. त्यामुळे त्यांना एक लाईफस्पॅन आहे आणि ते लाईफस्पॅन कशावर डिपेंडंट आहे, तर ही जी घर्षण होणारं मटेरियल आहे ते कुठलं आहे त्याच्यावर आहे. समजा जर का मेटलचा सांधा असेल तर त्याचं घर्षण हे जास्त लवकर होणार. मेटल ऑन पॉली किंवा प्लास्टिक आणि मेटलचा सांधा असेल तर ते त्याच्यापेक्षा कमी. आणि जो सगळ्यात लेटेस्ट आणि ॲडव्हान्स जो आता आहे तो सिरॅमिक. तर सिरॅमिकचा सांधा असेल तर त्याचं घर्षण हे खूप कमी. तर साधारण हे किती वर्ष टिकतं, तर सिरॅमिकचा सांधा जर का आपण त्याची योग्य काळजी घेतली तर तो 20 वर्षापर्यंत वगैरे आपल्याला चांगलं काम करून देतो. समजा 20 वर्षाने हा झिजला, कारण तरुणांमध्ये हा प्रश्न जास्त येतो, तर 20 वर्षानंतर त्रास व्हायला लागला तर त्याला बदलून रिव्हिजन रिप्लेसमेंट करणं हे सहज शक्य आहे. आजकालचं सायन्स हे इतकं ॲडव्हान्स झालं आहे आणि हे सांधे पण इतके ॲडव्हान्स झाले आहेत की रिव्हिजन रिप्लेसमेंट सर्जरी ही खूप चांगली आणि सक्सेसफुल सर्जरी आहे. त्यामुळे त्याच्याने पण काही घाबरण्याचं कारण नाही. शेवटी काय आहे, तर आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हे सांधे आपल्याला साथ देतील इतकं सायन्स आता ॲडव्हान्स झालं आहे. त्यामुळे त्याच्यापासून घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. बरोबर आहे. कॉमनली बऱ्याचशा पेशंट्सला नेहमी भीती असते की एकदा रिप्लेसमेंट झालं म्हणजे ते कोणतेही प्रकारचे कामं करू शकणार नाही. एस्पेशली उठण्या बसण्याच्या सवयी सगळ्या बदलाव्या लागतील. तर कोणकोणत्या गोष्टी की जे तुम्ही त्यांना सांगता की हे तुम्ही स्ट्रिक्टली अवॉइड केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे? बरोबर आहे. तर म्हणजे ह्याचं उत्तर द्यायच्या अगोदर मी एक एक्झाम्पल देऊ इच्छितो की अँडी मरे आपल्याला माहीत होता, फेमस स्पोर्ट्स पर्सन, हो ना. त्याला खुब्याचा त्रास झाला होता आणि त्याचं हिप रिप्लेसमेंट झालं होतं आणि त्याला परत यायचं होतं स्पोर्ट्समध्ये आणि त्याने प्रॅक्टिस केली बरीच. ही केम बॅक आणि ही वन अ मॅच. पण मग त्याचा जो खुबा आहे तो 1.5-2 वर्षामध्ये डॅमेज झाला आणि मग त्याला रिव्हिजन रिप्लेसमेंट करावं लागलं. तर ह्या एक्झाम्पलनंतर मला हे सांगायचं की आपण गाडी घेतो, हो ना. गाडीमध्ये 200चा काटा आहे. आपण रोज 200ने गाडी चालवली तर ती काही महिन्यात किंवा काही वर्षातच डॅमेज होऊन जाईल. तर ह्या सांध्यांचं तसंच आहे. हा सांधा आपण बसवला आहे तर त्याला आपण त्याची काळजी पण घ्यायची. आता हिप रिप्लेसमेंटमध्ये ही काळजी काय असते, तर आपल्याला खूप कमी उंचीच्या स्टूलवर किंवा जमिनीवर बसणं हे टाळायला डॉक्टर सांगतात. किंवा इंडियन किंवा भारतीय शैलीचं जे टॉयलेट आहे ते वापरू नका म्हणतात. किंवा जसं मी म्हटलं स्पोर्ट्समन, तर इम्पॅक्ट किंवा धावणं आहे ना, कुठल्याही स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करणं हे डॉक्टर आपल्याला नको सांगतात.
पण आता मॉडर्न ॲडव्हान्समेंटमुळे सांध्याच्या ह्याच्यामध्ये बराच बदल होतो आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला पेशंट प्रश्न विचारतात की डॉक्टर मला हिप रिप्लेसमेंटनंतर मांडी घालून बसता यायला पाहिजे, अशी रिप्लेसमेंट करा. आणि त्याच्याबद्दल आपण वाचतो पण आहे आजकाल की डिरेक्ट अँटिरियर अप्रोच आणि ह्याच्याने आपल्याला करता येतं. तर हा DA काय आहे, हा वेगळा पाथ काय आहे आणि त्याच्याने आपल्याला मांडी घालणं शक्य होतं का, याच्या मागचं सायन्स काय आहे. तर डिरेक्ट अँटिरियर अप्रोच हा बाकी सर्जरीच्या अप्रोचेससारखाच एक पाथ आहे. म्हणजे गाडी आपल्याला एका पॉईंटवरून दुसरीकडे जायचं आहे आणि त्याला जायला 3 वेगवेगळे रस्ते आहेत, तर हा त्यातला एक रस्ता आहे, होय ना. ह्याच्यामध्ये आपण स्नायू कट करत नाही, त्यामुळे स्नायूंचा डॅमेज होत नाही, त्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन, जो खुबा निसटायची शक्यता असते त्याचं प्रोटेक्शन हे मेंटेन राहतं. पण ह्याच्यासोबत आपल्याला हे पण जाणून घ्यायचं आहे की त्या खुब्याच्या बॉलचा साईज काय आहे. तो बॉलचा जो साईज आहे तो एका सर्टन नंबरच्या पुढे गेल्यानंतरच आपल्याला मांडी घालून बसता येणं हे शक्य होतं. कारण मांडी घालून बसायला आपल्याला खुब्यामध्ये 120 डिग्रीची मूवमेंट असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक बॉलचा जो साईज आहे तो ती मूवमेंट देत नाही. त्यामुळे जेव्हा आपल्या सर्जरीमध्ये आपल्या बोनच्या साईजेसनुसार मोठा बॉल आपल्याला बसवता येतो आणि आपल्याला ह्या नवीन अप्रोचेसचा वापर करून किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्याला बसवता येतं, त्यावेळेस आपल्याला मांडी घालून बसता येणं हे खुब्याच्या रिप्लेसमेंटनंतर शक्य होतं. पण भारतीय शैलीचं टॉयलेट वापरणं आम्ही डिस्करेज करतो. आम्ही सांगतो की ते नका करू. आणि इम्पॅक्ट एक्सरसाइजेस किंवा स्पोर्ट्स खेळणं हे पण आम्ही लोकांना सांगतो की हे नका करू, कारण तुम्हाला सांधा जास्त वर्ष टिकवायचं आहे. त्यामुळे तुम्हीच आपल्या गाडीची काळजी घेता तसं याची काळजी घ्या. बरोबर आहे. आय थिंक आपण थोडंसं जसं आपला एपिसोड आता संपत आलेला आहे, तर पुन्हा एकदा आपण थोडंसं एक शॉर्टमध्ये समराईज करूयात पेशंटसाठी, की जर तुम्हाला त्यांना काही एखादं पेशंट आहे की ज्याला हिप जॉईंटचा प्रॉब्लेम आहे, एस्पेशली AVN वगैरे म्हणा, तर त्याला तुम्ही काय काय सजेस्ट कराल की कसं त्यांनी त्यांची लाईफस्टाईल जगायला पाहिजे, वेळोवेळी त्यांनी काय तपास करायला पाहिजे, आणि इफ रिप्लेसमेंट इज रिक्वायर्ड देन इट हॅज टू बी डन. येस. तर ज्यांना AVN आहे त्यांना मला एकच संदेश द्यायचा आहे की जर का तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये त्रास होतोय तर त्या त्रासापासून बाहेर पडण्याच्या दृष्टीने विचार करा. त्या त्रासावर सहन करून थांबणं ह्याच्याने आपण आपल्या शरीराच्या बाकी शरीराला पण नुकसान करतोय. त्यामुळे त्रास सहन करत बसण्यामध्ये काही पॉईंट नाही. आणि समजा आपण थांबलेलोच आहोत तर आपल्याला दर 6 महिन्याने MRI करून आपला AVN किती वेगाने पुढे चाललं आहे हे बघणं गरजेचं आहे, किंवा एक्सरे करून बघणं गरजेचं आहे की आपल्या खुब्याला किती डॅमेज होतं आहे. कारण एकदा आपला बॉल पूर्ण झिजून गेला की त्याच्यानंतर ही सर्जरी सेम मला मांडी घालून बसता येईल का आणि सगळ्या गोष्टी करता येईल का हे देता येणं खूप डिफिकल्ट होतं. त्यामुळे खूप थांबायचं नाही आणि दर 6 महिन्याला चेक करा आणि निर्णय घ्या जर का त्रास होतोय. घाबरू नका, ही खूप सक्सेसफुल सर्जरी आहे. व्हेरी गुड. आणि आय थिंक डेफिनेटली तो कॉन्फिडन्स आपण आपल्या प्रेक्षकांना देत आहोत की याच्यातनं आउटकम इज व्हेरी गुड. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर हिप जॉईंट पॅथॉलॉजीज ज्या आपल्या इंडियन सिनारिओजमध्ये, जसं सरांनी सांगितलं की कधी कधी फ्रॅक्चर झालेल्या केसेस असतात किंवा इन्फेक्शन असतं जॉईंटचं, स्टिरॉइड्स किंवा अल्कोहोल, कोविड याच्यामुळे अव्हेस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे गोळा आपला डॅमेज झालेला असतो. तर दीज आर द कॉमन कंडिशन्स की जिथं आपल्याला हिप रिप्लेसमेंट सर्जरी इज रिक्वायर्ड. डेफिनेटली ह्या सर्जरीचे रिझल्ट्स हे खूप चांगले आहेत. पेशंटला ऑलमोस्ट आय थिंक फ्रॉम नेक्स्ट डे ओनली आपण चालवतो आणि दे कॅन रिटर्न टू देअर ॲक्टिव्हिटीज विदिन आय थिंक मे बी फ्यू वीक्स. आय हो थिंक हो हो, ते पहिल्या दिवसापासून चालतात आणि काही आठवड्यातच ते त्यांच्या जॉबला जॉईन करू शकतात. बरोबर आहे. सो ह्या एपिसोडमधनं डेफिनेटली एवढंच सांगू इच्छितो की जर आपल्याला हिप जॉईंटचे प्रॉब्लेम्स आहे तर त्याला आपण प्रॉपर निदान केलं पाहिजे. MRI इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन की आपल्याला ज्याच्यातनं सांध्याची एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे ते कळतं आणि पूर्ण निदान करता येतं. मी डेफिनेटली प्रेक्षकांना हेच सांगू शकेल की जरी आपल्याला कमरेतलं दुखणं असलं, पायातलं दुखणं असलं, तर प्रत्येक वेळी इट मे नॉट बी अ स्पाईन प्रॉब्लेम. कधीकधी तो हिप जॉईंटचा प्रॉब्लेम असू शकतो आणि स्पेशालिस्टला दाखवणं हे गरजेचं आहे. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला त्याचं निदान करता येतं आणि योग्य वेळी जी पाहिजे ती ट्रीटमेंट आपल्याला त्याला करता येते. डॉक्टर गनाटे, आपलं फार आभार आहेत की आज आपण इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आहे प्रेक्षकांना. आणि
जर आपल्याला काही अजून क्वेश्चन्स असतील तर डेफिनेटली मी डॉक्टर घनाटेंचे कॉन्टॅक्ट्स डिटेल्स माझ्या पॉडकास्टमध्ये खाली मेन्शन करणार आहे. तर तुम्ही प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही काय कमेंट असतील किंवा तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते अवश्य विचारा. मी डॉक्टर घनाटेंचंही सर्व डिटेल्स तिथे मेन्शन करेल. सो यू कॅन ऑलवेज गेट इन टच विथ हिम ऑन ईमेल ऑर व्हॉट्सॲप. आणि तुम्हाला काही तुमचे शंका निरसन करायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.